अमेरिका, इस्रायल आणि इराण या सगळ्या युद्धाचा महाराष्ट्रातील द्राक्ष निर्यातीवरती कोणताही परिणाम झालेला नाहीये। सध्या द्राक्ष निर्यात सुरळीत सुरू आहे। बाजारभाव सुद्धा समाधानकारकच मिळत आहेत। ही माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आणि द्राक्ष निर्यातदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांनी दिलेली आहे। आखाती देशांमध्ये द्राक्ष निर्यात प्रामुख्याने डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात होते आणि सध्या त्या ठिकाणी अत्यल्प प्रमाणात निर्यात सुरू आहे। फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये युरोप, यूके आणि रशिया या देशात मोठ्या प्रमाणावरती द्राक्ष निर्यात केली जाते। सुएझ कालवा मार्ग मागील 2 वर्षांपासून बंद आहे आणि त्यामुळेच पर्यायी मार्गाचा वापर केला जातोय। सध्या आफ्रिका खंडात सुद्धा द्राक्ष निर्यात सुरू आहे, त्यामुळे युद्धाचा निर्यातीवरती कोणताही परिणाम झालेला नाहीये। तर इराण अमेरिका युद्धाचा थेट फटका भारतीय शेतमालाला बसलेला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये हळदीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं, पण युद्धामुळे हळदीच्या दरामध्ये घसरणच झालेली आहे। सरासरी 17 ते 20 हजार रुपये क्विंटल दर असलेल्या हळदीचे दर 3 ते 4 हजारांनी घसरलेत आणि त्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत सापडला।